Welcome students in 9th video of chapter 2 real number of 9th class paper first. Last video we see the practice set 2.2. In last video we see the second example, prove that 3 plus root 5 is an irrational number. Now in this video we see the third example. In third example represent the numbers root 5 and root 10 on the number line. म्हणजे आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 ही अपरिमेय संख्या रेषेवर दाखवायची आहे. आता हे दाखवायची असेल तर आपल्याला सुरुवातीला हे दोन्ही नंबर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 हे दोन्ही नंबर आपल्याला एका संख्या रेषेवर दाखवायचे. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 हे दोन्हीही पॉझिटिव्ह दिस root 5 and root 10 are the positive irrational numbers. So these numbers lies to the right of the 0 on the number line. So we have to first draw a number line. सुरुवातीला आपण एक संख्या रेषा काढू. दोन्ही साइडला बाणाचं टोक दाखवायचं. शो ॲरो हेड ऑन द लाईन बोथ द साइड ऑन द लाईन. आता हे दोन्ही नंबर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 हे शून्याच्या उजव्या साईडला येतात म्हणून शून्य आपण डाव्या साईडला घेऊ. या ठिकाणी हा O आणि या ठिकाणी 0. टेक द कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉसच्या दोन्हीही पायामध्ये थोडं आता याच्यावर आपल्याला युनिट डिस्टन्स घ्यायचे. कुठंपर्यंत घ्यायचे? वर्गमुळात 5 आहे. आता वर्गमुळात 5 ही संख्या जी आहे इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर कुठे येतो नेमका हे पहिलं आपल्याला ठरवावं लागेल. त्यासाठी वर्गमुळात 5 कसं काढायचं, ही संख्या कसं दाखवायचं आहे तर वर्गमुळात 1 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 4 वर्गमुळात 5 वर्गमुळात 6 वर्गमुळात 7 वर्गमुळात 8 वर्गमुळात 9 वर्गमुळात 10 वर्गमुळात 11. म्हणजे या वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 हे इथं येतात. तर वर्गमुळात 4 म्हणजे 2 आणि वर्गमुळात 9 म्हणजे 3. म्हणजे वर्गमुळात 5 ही संख्या 2 आणि 3च्या मध्ये येते आणि 2च्या लगेच नंतर येते. आणि वर्गमुळात 10 ही संख्या 3च्या लगेच नंतर येते. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त 3 पर्यंत घ्यायचं आहे संख्या रेषेवर युनिट डिस्टन्स. थोडं कंपॉस घेऊत. कंपॉसमध्ये थोडं अंतर घेऊत. अंतर घेतल्यानंतर युनिट डिस्टन्स आपल्याला 4 पर्यंत जायचं आहे. हे 1 2 3 आणि हे 4. 1 2 3 हे 4 जास्तीत जास्त 4 पर्यंत. कारण वर्गमुळात 5 ही 2 नंतर येते, वर्गमुळात 10 ही 3 नंतर येते. आता हे 2 नंतर येते. root 5 lies after 2. So we have to draw a perpendicular at 2. 2च्या ठिकाणी आपल्याला लंब काढून घ्यायचं. असे कंपॉस घ्यायचं. कंपॉसच्या दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे. एक कंस 2च्या डाव्या साईडला काढून घ्या. ड्रॉ 1 आर्क टू द लेफ्ट ऑफ 0 1 आर्क टू द राईट ऑफ द 0. आता परत या डाव्या बाजूच्या कंसावर स्टील पॉईंट ठेवायचं आहे. थोडं अंतर घ्यायचं आहे. अंतर घेतल्यानंतर आता हे 2 कंस काढेपर्यंत अंतर बदलायचं नाही आहे. ड्रॉ 1 आर्क अबाव 2 2च्या डोक्यावर काढून घ्यायचं आहे. अंतर बदलू न देता स्टील पॉईंट उजवीकडच्या कंसावर ठेवायचं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा. देन टेक द स्केल. पट्टी घ्यायचे. कंसाचे छेदन बिंदू आणि 2 मधून जाणारी एक रेषा काढून घ्यायची. ही रेषा काढून घ्यायची लंब. ड्रॉ द परपेंडिक्युलर. इथं शो द ॲरो हेड आणि शो हिअर राईट अँगल. परपेंडिक्युलर आहे म्हणून ॲरो हेड दाखवायचं. आता एवढं केल्यानंतर
अगेन टेक द कंपास, वी हॅव टू टेक द ऑन दिस परपेंडिक्युलर 1 युनिट डिस्टन्स घ्यायचा या ठिकाणी. तर स्टील पॉईंट 0वर ठेवा, 1 एवढं अंतर घ्यायचं आहे. घेतल्यानंतर स्टील पॉईंट 2वर ठेवा आणि परपेंडिक्युलरवर एक कंस काढून घ्या. कंस काढल्यानंतर पट्टी घ्यायची आणि ओ मधून कंसाला छेदणारा एक सेगमेंट काढून घ्यायचा. ड्रॉ अ सेगमेंट. हा काढून घेतलाय. आता हे डिस्टन्स आहे 2 युनिट आणि हे डिस्टन्स आहे 1 युनिट. ओ इथं नाव देऊत आपण ए, इथं घेऊत बी. आता ट्रायंगल ओ ए बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल ओ ए बी कॉमा अँगल ओ ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी अँगल हा 90 आहे, तर त्रिकोण ओ ए बी हा काटकोन त्रिकोण होतो. हा जर काटकोन त्रिकोण असेल, या बाजूची लांबी माहिती आहे, या बाजूची म्हणजे ओ एची लांबी 2 आहे, ए बीची लांबी 1 युनिट आहे. तर आपण पायथागोरसचा थेरम वापरून ओ बीची लांबी काढू शकतो. बाय युजिंग Pythagoras theorem. This is a right angle, so this is the hypotenuse. OB square is equal to OA square plus AB square. OA square plus AB square. आता लेंथ ऑफ OA इज इक्वल टू 2 युनिट्स इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस AB लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 1 युनिट. AB ची लांबी 1 एकक आहे म्हणून 1 चा वर्ग. 2 स्क्वेअर 4 प्लस 1 स्क्वेअर 1. OB स्क्वेअर इज इक्वल टू 5. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. OB इज इक्वल टू √5. तर आपल्याला डिस्टन्स मिळालं, OBचं डिस्टन्स मिळालं √5. नाव टेक द कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉसचं स्टील पॉईंट हे ओवर ठेवायचं आहे आणि कंपॉसच्या दोन्ही पायामध्ये OB एवढं अंतर घ्यायचं आहे. टेक द डिस्टन्स बिटवीन द 2 लेग्स like OB, distance OB distance घेतल्यानंतर draw a arc such that the arc passes through the point B and intersect the line. At which the line intersect, the arc intersect the line. Name this point D and the coordinate of point D is √5. In this way we can show the irrational number √5 on the number line. Similarly we show √10 on the number line. √10 means √10 जो आहे लगेच √9 च्या नंतर लगेच येतो, म्हणजे 3 च्या नंतर येतोय. म्हणून आपल्याला फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर ॲट 3 च्या ठिकाणी एक लंब काढून घ्यायचं आहे. स्टील पॉईंट 3 वर ठेवायचा कंपॉसचा. थोडं अंतर घ्यायचं आहे. डावीकडे एक कंस काढा 3 च्या संख्या रेषेवर आणि उजवीकडे एक कंस काढून घ्या संख्या रेषेवर. काढल्यानंतर आता स्टील पॉईंट डावीकडील कंसावर ठेवायचा आहे. पुट द स्टील पॉईंट ऑन द आर्क टू द लेफ्ट हँड साइड ऑफ द नंबर 3 अँड टेक सम डिस्टन्स. थोडं अंतर घ्यायचं आहे. डू नॉट चेंज द डिस्टन्स बिफोर वी ड्रॉ द 2 आर्क्स. 2 आर्क काढेपर्यंत अंतर बदलायचं नाही आहे. ड्रॉ 1 आर्क अबाउट नंबर 3. Same distance, do not change the distance. Put the steel point on the right hand side arc and draw the arc such that the arc intersect the first arc. अशी 2 आर्क काढायचे की ते एकमेकीला छेदतील. Now take the scale and put the scale on the intersection point and the number 3 and draw a perpendicular. हा परपेंडिक्युलर काढून घ्यायचं आहे.
show arrowhead here, show right angle here, name this point E. 3च्या ठिकाणी E नाव देऊत आपण. नाव आता या लंबावर आपल्याला 1 युनिट डिस्टन्स घ्यायचा आहे, म्हणून टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट O अँड टेक द डिस्टन्स 1 युनिट बिटवीन द 2 लेग्स. कंपासच्या दोन्ही पायामध्ये 1 युनिट एवढं अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतल्यानंतर पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट 3 वर ठेवायचं आहे. अँड ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द परपॅन्डिक्युलर लाईन. आर्क असा आर्क काढायचा की तो लंबला छेदला पाहिजे. देन ड्रॉ द स्केल अँड ड्रॉ द लाईन, दिस लाईन, ही लाईन काढून घ्यायची. इथं नाव द्यायचं या ठिकाणी F. ट्रायंगल OEF is a right angle triangle. The distance of OE, this distance OE, 3 units. हे अंतर 3 एकक आहे आणि डिस्टन्स EF is 1 unit. आता त्रिकोण OEF मध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, याच्यामध्ये OE चा अंतर 3 युनिट आहे आणि EF चा अंतर 1 एकक आहे. तर आपल्याला OF चं डिस्टन्स काढून घेता येतं पायथागोरसचा थेरम वापरून. म्हणून इन ट्रायंगल OEF, अँगल OEF इज इक्वल टू 90 डिग्री बाय युजिंग Pythagoras theorem. This is a right angle, so OF is the hypotenuse. OF square is equal to OE square plus EF square. Now put the values. OE is equal to 3 square plus EF is 1 unit. 1 square is equal to 3 square 9 plus 1 square 1. OF square is equal to 10. Taking square root on both sides. Taking square root on both sides, OF is equal to root 10. म्हणजे आपल्याला OF जो मिळाला त्याची किंमत मिळाली लेंथ रूट 10. नाउ टेक द कंपास, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट O and take the distance between like OF, that means root 10. आता कंपास घ्यायचा आहे, कंपासचं स्टील पॉइंट ओरिजिनवर ठेवायचं आहे आणि दोन्हीही पायामध्ये OF एवढं अंतर घ्यायचं आहे. आता OFचं अंतर आपण काढले रूट 10. आता हे काढल्यानंतर ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द पॉइंट पासिंग थ्रू द पॉइंट F and intersect the number line. So put in this way and draw the arc. Show arrowhead here at which the arc intersect the number line. Name this point G. The coordinate of point G is root 10. In this way we can show irrational numbers on the number line. Now next example. Example number next 4. Example number 4. Write any three rational numbers between the two numbers given below.
खाली दिलेल्या दोन परिमेय संख्येच्या मधील कोणत्याही तीन परिमेय संख्या काढायच्या आहेत आपल्याला. नंबर 1 0.3 अँड -0.5. आता हे एक्झाम्पल सोडत असा म्हणून लक्षात ठेवायचं आहे, मुलांनी लक्षात ठेवायचं आहे की या दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. There is infinitely many rational numbers lies between any two rational number. म्हणजे कोणत्याही दोन दिलेल्या परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन विद्यार्थ्यांनी याची उत्तरं काढली तर ते भिन्न भिन्न येऊ शकतात. आता दोन पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सोडवता येतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं इफ ए अँड बी आर द एनी टू रॅशनल नंबर्स. ए आणि बी हे कोणत्याही दोन परिमेय संख्या असतील देन देर आर इन्फिनिटली मेनी नंबर्स लाईज बिटवीन ए अँड बी. या दोन परिमेय ए आणि बी या दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असायची आपण पाहिलं होतं. ते काढण्यासाठी फॉर्म्युला होता एक ए प्लस बी बाय 2. म्हणजे या दोघांची बेरीज करून जर दोननं त्याला भागलं आपण तर जी संख्या आपल्याला मिळते ती या दोघांच्या मधली संख्या येते. ती संख्या घेऊन परत त्या दोघा पहिलीची आली मधल्या संख्येची बेरीज जर केली दोननं भागलं तर त्या दोघातली संख्या मिळते. या पद्धतीने आपण काढू शकतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं पण ती चूक आहे असं समजायचं नाही. फक्त मेथड योग्य पाहिजे. आता दोन पद्धतीनं काढता येतं. आता याला दोन पद्धतीनं कसं काढतात. फॉर्म्युला आता सांगितलेला फॉर्म्युला वापरून काढता येतं आणि दुसऱ्या पद्धतीने का काढता येतं. पहिलं फॉर्म्युला वापरून आपण काढू कसं पाहूत आपण. या दोघांची बेरीज करूत. या दोघांच्या दरम्यानची संख्या आपल्याला बेरीज करून त्याला दोननं भागूत आपण. 1/2 ब्रॅकेट 0.3 प्लस ब्रॅकेट -0.5 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता या दोघांच्या दरम्यानची संख्या आपण काढणार आहोत. या दोघांची बेरीज करायची आहे दोननं भागून इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर ब्रॅकेट 0.3 प्लस मायनस 0.5 ब्रॅकेट क्लोज 1/2 इंटू. आता दिस इज पॉझिटिव्ह नंबर, दिस इज अ निगेटिव्ह नंबर. टेक द डिफरन्स बिटवीन देम. डिफरन्स इज 0.2 अँड 0.5 इज ग्रेटर 1 मायनस साइन. सो हिअर ब्रॅकेट -0.2. द डिफरन्स इज -0.2. आता दोन्ही याला भाग घालूत आपण. 2 × 1 2 2 × 1 2 0 इज इक्वल टू -0.1. -0.1 lies between 0.3 and -0.5. तर वजा 0.1 ही 0.3 आणि वजा 0.5च्या दरम्यानची संख्या आहे. आता आपण 0.3 आणि -0.1 या दोघांच्या दरम्यानची काढून घेऊ. तीच मेथड 1/2 स्क्वेअर ब्रॅकेट 0.3 प्लस ब्रॅकेट -0.1 ब्रॅकेट क्लोज. आता या दोघांच्या दरम्यानची काढायचं आहे म्हणून या दोघांची बेरीज करायची. आलेल्या बेरजेला 2ने भागायचं आहे. इज इक्वल टू 1/2 0.3 प्लस मायनस 0.1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 1/2. आता 0.3 मायनस 0.1 इज इक्वल टू 0.2. 2 × 1 2 2 × 1 2 इज 0 इज इक्वल टू 0.1. तर 0.3 आणि वजा 0.1 च्या दरम्यान आली 0.1. आता वजा 0.1 आणि वजा 0.5 या दोघांच्या दरम्यानची संख्या काढून घेऊ आपण. 1/2 इन ब्रॅकेट -0.1 प्लस राउंड ब्रॅकेट -0.5 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 1/2
square bracket minus 0.1 plus minus minus 0.5 bracket close. Here 1/2. आता या ठिकाणी दोन्हीही निगेटिव्ह संख्या आहेत, मग या दोघांची बेरीज करायचं, मायनस साईन द्यायचं आहे, इज इक्वल टू मायनस 0.6. 5 आणि 1 6, 0 0 आलं. भाग आलो, बे 1 बे, बे 3 6, 0.0 मायनस 3 इज इक्वल टू मायनस 0.3. मायनस 0.3 लाईज बिटवीन मायनस 0.1 आणि मायनस 0.5. तर या दोघांच्या दरम्यानची संख्या ही आली. या पद्धतीने आपण काढत गेलं तर आपल्याला अनेक संख्या मिळत जातात. ही उत्तरं सगळ्यांची वेगवेगळी असू शकतात. देअरफॉर मायनस 0.1 कॉमा 0.1 सॉरी 0.1 कॉमा मायनस 0.1 कॉमा मायनस 0.3 लाईज बिटवीन 0.3 and minus 0.5. आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीनं जर सोडवायचा प्रयत्न केला तर उत्तर आपल्याला थोडं वेगळं मिळतं. उत्तर वेगळं असेल तर चूक आहे असं समजायचं नाही आहे, कारण कोणत्याही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. अनंत आहेत, कुठल्याही मिळू शकतात आपल्याला, फक्त मेथड योग्य पाहिजे. या मेथडनं केलं की उत्तर बरोबर आले पाहिजेत. नेक्स्ट, आता हीच एक्झाम्पल दुसऱ्या मेथडनं सोडवतो मी. 0.3 अँड मायनस 0.5 मेथड सेकंड. त्याच्यामध्ये काय करतो आपण, या एक्झाम्पलमध्ये डिसेंडिंग ऑर्डर घेऊ. 0.3 ग्रेटर दॅन 0.2 ग्रेटर दॅन 0.1 ग्रेटर दॅन 0.0 ग्रेटर दॅन मायनस 0.1 ग्रेटर दॅन मायनस 0.2 greater than minus 0.3 greater than minus 0.4 greater than minus 0.5. In this way we can write the given number. आता इथं पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहिलं तर 0.3 आणि मायनस 0.5 मध्ये 1 2 3 4 5 6 7 संख्या येतात. यापैकी कुठल्याही 3 संख्या आपल्याला लिहायच्या. देअरफॉर 0.2 comma 0.1 comma minus 0.1 lies between 0.3 and minus 0.5. आता दोन्ही एकच एक्झाम्पल आहे. उत्तर पाहिली तर 0.1 मायनस 0.1 मायनस 0.3 या संख्या मिळाल्या. इथं पाहिलं तर 0.2 0.1 मायनस 0.1 यासारख्या संख्या मिळाल्या. तर अशा पद्धतीने आपल्याला भिन्न भिन्न उत्तर मिळू शकतात. दोन्ही पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकताय. एक्झाम्पल नंबर 2. Example number 2, minus 2.3 and minus 2.33. आता हे एक्झाम्पल या पद्धतीने सोडवा किंवा आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं सोडव तरीही चालेल. तर या ठिकाणी एक काम करतो आपण, सेकंड मेथडनं सोडवत. आता इथं मायनस 2.3 आहे, इथं मायनस 2.332 आहेत. म्हणजे 3 डिजिट आपल्याला डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट घ्यावे लागतील. मला असं घेतोय मायनस 2.300 अँड मायनस 2.330 या टाईपमध्ये तुम्ही लिहू शकताय. आता असेंडिंग ऑर्डर लिहूत आपण. मायनस 2.301. आता इथं टोटल संख्या इथं 0 आहे, इथं 30 आहे. हे दोघांचं पाहिलं तर इथं 0 आणि इथं 30 आहे. म्हणजे टोटल संख्या आहे त्या दोघांमध्ये 30. त्या संख्या लिहूत आपण. मायनस 2.301 ग्रेटर दॅन मायनस 2.302 ग्रेटर दॅन मायनस 2.303 ग्रेटर दॅन मायनस 2.304 ग्रेटर दॅन डॅश 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 मायनस 2.3
-2.28 greater than -2.329 greater than -2.330. In this way we can get totally 30 numbers between -2.300 and -2.330. याच्यामध्ये 30 संख्या आपल्याला मिळते. आता कुठल्याही 3 लिहायचं आपल्याला, देअरफोर कुठल्याही 3 घेऊ शकताय तुम्ही. तर याच्यातलं घेतोय मी हे -2.302 -2.303 -2.305 lies between -2.3 and -2.33. Example number 3. Example number 3, 5.2 and 5.3. आता यांची बेरीज करून 2 न भागलं तरी ही चालेल आणि या पद्धतीने केलं तरी चालेल. तर या पद्धतीनं सोपं जाणार आहे. म्हणजे आपण असं लिहूत पहिल्यांदा 5.20 अँड 5.30. आता इथं 20 आहे, इथं 30 आहे. डेसिमल पॉईंट नंतर 20 आहे, डेसिमल पॉईंट 30 आहे. म्हणजे टोटल 20 पासून 30 पर्यंत संख्या आपल्याला मिळतात. म्हणून 5.20 स्मॉलर दॅन. आता इथं पॉझिटिव्ह संख्या आहेत. डिसेंडिंग लिहूत आपण 5.20 स्मॉलर दॅन 5.21 स्मॉलर दॅन 5.22 स्मॉलर दॅन 5.23 स्मॉलर दॅन 5.24 smaller than 5.25 smaller than dash 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 smaller than 5.28 smaller than 5.29 smaller than 5.30. In this way we can find the numbers. Now we can write only 3 numbers here. 5.21 comma 5.22 and 5.23 are the numbers lies between 5.2 and 5.3. Next example number 4, -4.5 and -4.6. सारखं सेम उदाहरण आहे, त्याच पद्धतीने सोडून आपण -4.50 and -4.60. डेसिमल पॉईंट नंतर 50 आहे, डेसिमल पॉईंट नंतर 60 आहे. म्हणजे या दोघांच्यामध्ये टोटल 11 नंबर्स आहेत. म्हणून या ठिकाणी आता इथं चिन्ह बदलेली. इथं ही लहान होती, ही मोठी होती, मग स्मॉलर घेतला. आता निगेटिव्ह नंबर्स आहेत. -4.50 ग्रेटर दॅन -4.51 greater than -4.52 greater than -4.53 greater than -4.54 greater than dash 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 greater than -4.57 greater than -4.58 greater than -4.59 greater than -4.60. Now from these 11 number we have to choose only 3 numbers. So पहिले 3 घेऊत आपण. -4.51 -4.52 and -4.53 are the numbers lies between -4.5 and -4.6.
In this way we can find the numbers between the given two any rational numbers. Remember this, any given two rational numbers, there are infinitely many rational numbers lies between the two given number. म्हणजे दिलेल्या कोणत्याही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. थँक्यू स्टुडंट्स.